खूप छान, अतिशय सुंदर, अगदी क्रिस्पी, फुगीर आणि बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट अशी ही शिरोळ्याची भजी तयार झालेली आहे. आता बाहेर खूपच पाऊस पडत आहे. आपण ही संध्याकाळच्या चहाबरोबर ही करून खाऊ शकतो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. पावसाळ्यात आणि जेव्हा बाहेर खूप पाऊस पडतो तेव्हा संध्याकाळच्या किंवा सकाळच्या न्याहारीच्या वेळेला किंवा चहाच्या वेळेला आपण काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खायला आपलं मन होतं. म्हणून आज मी एक आगळा वेगळा प्रकार आणलेला आहे. शिरोळे येतात, या दिवसात खूप असे शिरोळे येतात किंवा गळके येतात. तर माझ्याकडे एक शिरोळा आहे, तर त्या शिरोळ्याचे शिरोळे भजी बनवायची कशी ती आता आपण पाहून घेऊया. आपण खूप प्रकारची भजी खातो, कांदा भजी, बटाटा भजी आणि वेगवेगळ्या प्रकारची भजी, आणि मी तुम्हाला तसे व्हिडिओही दिलेले आहेत. अनेक अनेक प्रकारचे मी तुम्हाला भजीचे व्हिडिओ दिलेले आहेत. तर आज आपण शिरोळ्याचे पाहूया. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्याकडे जर शिरोळे असतील, या पावसाळ्यात किंवा या श्रावण महिन्यात आपल्याकडे भाज्या भरपूर असतात, मग त्यातलीच एखादी भाजी शिरोळा, ह्याचे तुम्ही भजी घरी नक्की बनवून खाऊन पहा. अतिशय सुंदर लागतात चवीला, आणि आपली मुलं तर अशा भाज्या खायला बघत नाहीत, आणि मग अशा प्रकारची भजी त्यांना बनवून दिली की ते मुलं आवडीने भजी खातात. तर चला ही भजी बनवून घेऊया. शिरोळ्याचे भजी बनवून घेण्यासाठी माझ्याकडे हा एक शिरोळा आहे. तर हा मी आता साफ करून घेत आहे. हा पहा, या पद्धतीने पटॅटो पिलरच्या साहाय्याने हा शिरोळा सगळा साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या वरच्या ज्या शिरी आहेत त्या सगळ्याच आपण काढून घेत आहोत. आता हा शिरोळा साफ करून झालेला आहे. आता साफ करून झालेले शिरोळेचे ह्याच्या आपण हे काढले बाहेरचं शिरी, ते फेकून न देता त्याची चटणीही बरं करतात. मी नंतर तरी तुम्हाला मी त्या चटणीची रेसिपीसुद्धा देईन. तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. आता मी त्याच शिरोळ्याचे छोटे छोटे अगदी पातळ असे तुकडे करून घेत आहे. तुम्हाला हवं तर स्लायसर असतं, त्याच्यावर सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. पण शिरोळा किंवा गळका हे एकदम सॉफ्ट असतात, त्यामुळे ते सुरीने छान त्याचे तुकडे पडतात. तर मी अख्खा शिरोळा कापून घेतलेला आहे. ह्याचे भरपूर असे भज्जे तयार होणार आहेत. तर हे मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आणि बाजूला ठेवून देत आहे. आता दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे. पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर मी 1/2 टीस्पून घेतले, आणि मी कुटलेली हिरवी मिरची घेतली आहे. मी कुटलेली हिरवी मिरची घेतली, आणि कुटलेले धणे अर्धा टेबलस्पून मी घेतले. ऑरिगेनो घेतलं आहे मी अर्धा टेबलस्पून, आणि ब्लॅक पेपर पावडर घेतलं आहे मी पाव टीस्पून, आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आता सुके हे जे सगळे मसाले आहेत ते मी आताच ह्या सगळ्या मिश्रणामध्ये पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर अगदी थोडा थोडा पाणी घालून मला हे विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा फोकच्या साहाय्याने सुद्धा करून घेऊ शकता. माझ्याकडे विस्कर आहे, त्या विस्करच्या साहाय्याने मी हे छान फेटून घेत आहे, म्हणजे जेणेकरून यात काही गुठळ्या राहणार नाहीत. छान असं हे फेटून घ्यायचं आहे. हे पहा, अजिबात गुठळ्या नाहीत, आणि छान असं फेटून झालेलं आहे. मी चमच्याने तुम्हाला हे बघा फ्लो करून दाखवत आहे. छान कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे. आता हे पहा, तुम्हाला मी चमच्याने हे बोट फिरवूनसुद्धा दाखवत आहे. थोडासा मी अगदी 1 पिंच म्हणजे 1 चिमूट भरून मी बेकिंग सोडा यात घालून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपले भजे छान फुलतील. तर आता एक एक हा शिरोळ्याचा तुकडा मी यात घालून घेत आहे, आणि चमच्याच्या मदतीनेच मी हे घेऊन कडकडीत गरम झालेल्या तेलात मी हे सोडून घेत आहे. वाव, मस्त तेल झालेलं आहे, आणि त्याच तेलामध्ये सगळेच मी हे
म्हणजे जेवढे त्यात मावतील तेवढे मी भजे सोडून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की तव्यामध्ये साधारण 9 ते 10 एवढे गेलेले आहेत. अगदी फुललेले आहेत. एका बाजूने ते शिजलेले सुद्धा आहेत आणि मी ते दुसऱ्या बाजूने शिजावेत म्हणून फिरवून घेत आहे. अतिशय छान आणि युनिक पद्धतीची ही भजी आपल्याला कुठे खायला मिळत नाही बाजारात. कुठल्या हॉटेलमध्ये नाही, चहाच्या टपरीवर नाही किंवा कुठेच नाही. पण आपण जेव्हा आपल्या घरातील मुलं खात नाहीत ना भाज्या, तेव्हा त्याच भाज्यांचे अशा प्रकारे आपण खमंग आणि चमचमीत पदार्थ करून त्यांना देऊ शकतो. आणि मग आपली मुलं हे सॉसबरोबर किंवा मग कुठल्याही हिरव्या चटणीबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर किंवा मेयोनीजबरोबर किंवा मग नुसतेच मुलं आपली खाऊन घेऊ शकतात. अतिशय छान अशी ही भजी आणि चवीलाही खूप सुंदर लागतात बरं का. आणि जेव्हा आपली मुलं खातात ना भजी, तेव्हा त्यांना माहिती पण नसतं की ही मी भाजी खात नाही म्हणून. आणि ते चवीने खातात, आवडीने खातात, विशेष म्हणजे आवडीने खातात. तर आपल्या मुलांसाठी आपण थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे आणि त्यांना अशा प्रकारचे खमंग पदार्थ, घरगुती बनवलेले खमंग पदार्थ खाऊ द्यायला पाहिजे आणि बनवून द्यायला पाहिजे खाण्यासाठी. तर हे पहा, युनिक स्टाईलचे हे बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम नरम आणि फुगीर असे भजी तयार झालेले आहेत. माझ्याकडे टोमॅटो सॉस आहे रेडी. तर टोमॅटो सॉस बरोबर आपण हे सर्व करून घेऊ शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही पटकन हिरवी नारळाची चटणी करून घेऊ शकता किंवा मग मेयोनीज तुमच्याकडे असेल रेडी तर तुम्ही ते मेयोनीजबरोबर सुद्धा सर्व करून घेऊ शकता. कुठल्याही चटणीबरोबर हे भजे जातात. गोड चटणी तुमची चिंचेची, आंबट, गोड, तिखट अशा चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका मस्त चटपटीत व्हिडिओ. तोपर्यंत बाय.